मनोज जरागे पाटलांचं उपोषण 1 महिन्यासाठी स्थगित, महिनाभरात तोडगा काढा अन्यथा निवडणुकीत उतरू, सरकारला इशारा। नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, दुर्घटनेमध्ये 5 कामगारांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। सुनेत्रा पवारांची संसदेमध्ये बॅकडोर एंट्री, राज्यसभेवर बिनविरोध निवड, अर्ज भरताना महायुतीच्या उमेदवारांची दांडी। ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा, यम्मो आईस्क्रीमच्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल। पुणे पोर्शे प्रकरणात अनिल देशमुखांचे सरकारवर खळबळजनक आरोप, अल्पवयीन मुलगा इतर आरोपींना वाचवण्यासाठी मोठा कट रचल्याचा दावा। मी लवकरच त्यांना एक्सपोज करणार, अमोल कीर्तीकरांच्या निकालावरून संजय राऊतांची महिला अधिकारी वंदना सूर्यवंशींवर टीका। जो चोर असतो तोच सीसीटीव्ही फुटेज नष्ट करतो, राऊतांचा आरोप। टोकाचं पाऊल उचलणार असाल तर राजकारण कसं करणार, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सवाल। चुकीचं पाऊल न उचलण्याचं पंकजा मुंडेंचं आवाहन। पदवी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी, 2.5 लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर होणार। नीटच्या परीक्षेत 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। 23 जूनला ग्रेसवाल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा, 30 जूनला निकाल। अमुदान कंपनी ब्लास्ट नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केमिकल कंपन्यांचं सर्वेक्षण, डोंबिवली MIDC परिसरातील 350 कंपन्यांचे सर्वेक्षण, 33 कंपन्यांना क्लोजर नोटिसा तर 8 कंपन्यांना व्हॉलंटरी क्लोजर नोटीस।